कमर्शियलायझेशन जे चाललेलं आहे दीक्षाभूमीचं, हे थांबवण्याचा भाग नागपूरची जनता करते। ट्रस्टीजना आम्ही असं आवाहन करतोय की तुम्ही हे थांबवा, पार्किंगची काहीही गरज नाही। आपण थांबवलं नाही तर लोक आपल्या विरोधात जातील, एवढं फक्त त्यांनी लक्षात घ्यावं। वंचित बहुजन आघाडी हे आंदोलन करण्याच्या पाठीमागे आहे। अंडरग्राउंड पार्किंग ज्या ज्या ठिकाणी प्रस्तावित केलं जातं, साधारणपणे महत्त्वाच्या दिवशी किंवा काही कार्यक्रमाच्या दिवशी हे अंडरग्राउंड पार्किंग सिक्युरिटीचं कारण दाखवून बंद केलं जातं। तर खरोखर या अंडरग्राउंड कार पार्कची गरज आहे का? तसंच आम्ही रेसकोर्सचं पण बोलत आहोत आणि हाच मुद्दा आहे की कुठचाही महत्त्वाचा दिवस असला किंवा कार्यक्रम असला तर अंडरग्राउंड कार पार्किंग हे सिक्युरिटीच्या कारणामुळे बंद केलं जातं। तर ह्याच्यावर सरकारने विचार करावा आणि मला वाटतं स्थानिकांची जी भूमिका आहे ती त्यांनी लक्षात घ्यावी। दीक्षाभूमी ही आस्थेचा विषय आहे। इथल्या जनभावनेचा आदर करून त्या पद्धतीचा त्या ठिकाणचा विकास व्हावा ही भूमिका सुरुवातीपासून काँग्रेस पक्षाची राहिलेली आहे। श्रद्धेच्या जागेवर दीक्षाभूमीवर जनभावना लक्षात न घेता त्या ठिकाणी आपसात भांडणं करून घेण्याचा प्रयत्न जर सरकारचा असेल तर सरकारने थांबवावा। याला सर्वस्वी जबाबदार स्मारक समिती आहे आणि राज्य सरकार आहे। राज्य सरकारने निधी दिला, स्मारक समितीच्या त्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे। राज्य सरकारनं किंवा स्मारक समितीने तिथील लोकांना, जनतेला विश्वासात घेतलंच नाही। मी तर म्हणेल की लोकांनी जो उद्रेक केला त्या उद्रेकासाठी राज्य सरकार सर्वस्वी जबाबदार आहे। राज्य सरकारने या संबंधी सभागृहामध्ये माहिती सादर केली पाहिजे आणि लोकांना समजावून सांगितलं पाहिजे की या ठिकाणी आम्ही चूक करतो आहोत। या बाबीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहोत। तिथला लोक त्याच्यावर चिडून काही करत असतील तर ते जरी कायद्याने चुकीचं असलं तरी मॉरली दे आर राईट। कारण नसताना जातीमध्ये आग लावण्याचा जो या शासनाचा प्रयत्न आहे आणि हे सगळं वास्तव नाकारून हे सगळं वेगळा नरेटिव्ह सेट करतायत। हा नरेटिव्ह नाही, हे वास्तव आहे। कशाला जायचं तिथे नको ते करायला? काका कशासाठी तुम्ही